सोलापूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। राज्य राखीव पोलीस दलातील एका तरुण जवानाने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। विलास सर्जेराव शिंदे वय 35 असे मृत जवानाचे नाव असून त्यांच्या निधनामुळे पोलीस दलासह मुळेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विलास शिंदे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी होते। ते दौंड येथील SRPF बल गट क्रमांक 7 मध्ये कार्यरत होते। सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे त्यांच्या सासरच्या घरी वास्तव्यास होते। त्यांच्या पत्नी पूनम श्यामकाळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत। विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी पूनम काळे, 5 वर्षांची मुलगी आणि अवघ्या 3 वर्षांचा मुलगा आहे। कर्तव्यदक्ष जवानाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेचा अधिक तपास सोलापूर तालुका पोलीस करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।